हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज तुम्हाला खेडेगावातील उन्हाळ्यातील वातावरण कसं असतं ते मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर मित्रांनो, इकडे बघा, राब बनण्यासाठी दिवसेंदिवस गोळा केलेले शेण आहे. आणि इकडे बघू शकता हा नजारा, हा आमचा गाव आहे. इथून पुढे आतमध्ये एंट्री करणार आहोत आपण. आणि इकडे पाहू शकता तुम्ही, हे नारळ आहेत. एवढ्या वरती डोंगरावर असून सुद्धा भरघोस असे नारळ आलेले आहेत. कारण का इकडे पाणी सुद्धा कंटिन्यूस असते. चला तर मी तुम्हाला दाखवत आहे. तर मित्रांनो, हे बघा, इकडे कंटिन्युअसली पाणी ओनही राहतं, चालूच राहतं. तरी काय पाण्याचं काय टेन्शन आहे एवढ्या डोंगरावर राहून सुद्धा. आणि इकडे बघा बागा कशा बहरलेल्या आहेत फुलांनी. तर चला आपण आतमध्ये एंट्री करूया. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि इकडे छोटे छोटे पिल्ले आहेत बकरीचे, खूप सुंदर असे आहेत. तर मित्रांनो, हे आमची पाण्याचे टँक आहे. आणि ह्या टँक वरून जन्नत पॉइंट दिसत आहे, गावचा नजारा. तर मित्रांनो, हेच ते जन्नत पॉइंट, हाच तो नजारा. इथून तुम्ही पाहू शकता सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माझे छोटेसे गाव. इथं कमीत कमी 40 घरांची वस्ती आहे. ना इथं नेटवर्क आहे, ना कोणत्या सोयी सुविधा आहेत. त्यामुळे एकदम शांतीसारखं वातावरण वाटत आहे. मित्रांनो, हे गाव आमचे शहरा ठिकाणी पासून 9 ते 10 किलोमीटर दूरीवर असून जाणं येणं खूप कठीण असतं. तर मित्रांनो, इकडे बघा, इकडे केळी बहरलेले आहेत. आणि इकडे आमचा गाव आहे. हे बघा, खेडेगावातील घरं कसे असतात ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर चला मित्रांनो, इकडे पाहून घेऊया. इकडे बघा, हा नजारा आहे. आणि हा इकडनं मेन रस्ता आहे आमचा, जो गावाच्या बाहेर पडायचा. आणि इकडे बघा, हा आमचा गाव आहे. बघू शकता तुम्ही इकडे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे सर्व माणसं बाहेर गावी कामाला गेलेले आहेत. तर मित्रांनो, उन्हाळ्यामधील मी तुम्हाला आमची छोटीशी बाग दाखवत आहे. ही बघा मित्रांनो, ज्यामध्ये नारळी, पपई, फुलझाडे वगैरे लावलेले आहेत. आणि इकडे पुढे वाल वगैरे, पपई तर खूपच आलेले आहेत. हे बघा मित्रांनो, किती पपई आलेले आहेत. आणि इकडे टोमॅटो पण भरपूर आलेले आहेत. इतक्या वरती डोंगरावर असून सुद्धा इतक्या उन्हाळ्यामध्ये किती छानसे रोपटे झालेले आहेत. तर मित्रांनो, इकडे कोथिंबीर आहे. आणि इकडे टोमॅटोची झाडे वगैरे आहेत. आणि इकडे तुम्ही साईडला बघू शकता, फुलझाडे किती भरलेले आहेत, किती फुललेले आहेत. वांगी वगैरे सगळं इकडे आहे. आणि ही मित्रांनो आमची केळीची बाग. भरपूर असं केळी आलेले आहेत. आणि निंब पण भरपूर आलेले आहेत. तर मित्रांनो, ह्या केळीच्या नगाचे वजन 10 ते 15 किलो असे असते. तर मित्रांनो, असे गावठी छोटे छोटे लोक पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा अँड शेअर करा.